हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आरके अकॅडमिक गाईड फॉर कॉमर्स स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 कॉमर्समधील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील पार्ट 3 पार्टनरशिप डीड एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट अँड सेकंड पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप अँड फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म एक्सप्लेन केलेले आहे. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपण पार्टनरशिप डीड एक्सप्लेन करणार आहोत. यामध्ये पार्टनरशिप डीड म्हणजे काय, पार्टनरशिप डीड मध्ये कोणते कंटेंट्स असतात, तसेच पार्टनरशिप डीड का महत्त्वाचा असतो हे आपण शिकणार आहे. सुरुवातीला पार्टनरशिप डीड म्हणजे काय हे पाहूया. द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप फॉर्म होताना पार्टनर्समध्ये जे ॲग्रीमेंट होते त्या ॲग्रीमेंटमधील कंटेंट्स ज्या डॉक्युमेंट्समध्ये असतात त्या डॉक्युमेंटला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स विच आर ॲग्रीड अपॉन बाय ऑल द पार्टनर्स. या ॲग्रीमेंटमधील कंटेंट्समध्ये सर्व पार्टनर्सनी ॲग्री केलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात. ॲन ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल, बट वेन इट्स रिटन इट्स कॉल्ड अ डीड. ॲग्रीमेंट हे रिटन किंवा ओरल असू शकते, पण जेव्हा रिटन ॲग्रीमेंट असते तेव्हा त्याला डीड असे म्हणतात. द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट. पार्टनरशिपमधील ॲग्रीमेंट रिटन असावे असे कंपल्शन नाही. हाऊएव्हर, इन केस ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स, इट इज ऑलवेज इन द बेस्ट कोर्स टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट ड्युली साइन बाय ऑल द रिस्पेक्टिव्ह पार्टनर्स अँड रजिस्टर अंडर द ॲक्ट. काही वेळा पार्टनर्समध्ये डिस्प्यूट्स म्हणजेच वाद निर्माण झाला तर रिटन ॲग्रीमेंटचा उपयोग होतो. पार्टनरशिप डीड कंटेन्स द रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम फॉर द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ द फर्म. पार्टनरशिप डीडमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स जे बिझनेसच्या इंटरनल मॅनेजमेंटसाठी बनवलेले असतात ते रिटन असतात. इट इज ऑल्सो अन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. एका अर्थाने ही एक पार्टनरशिपची नियमावली असते. त्या नियमावलीत असणारे कंटेंट्स पाहूया. नेक्स्ट, कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड. फर्स्ट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. पार्टनरशिप फर्मचे नाव, पत्ता तसेच पार्टनरशिप फर्मचा मुख्य व्यवसाय. सेकंड, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. पार्टनरशिप फर्ममधील पार्टनरची नावे आणि पत्ता तसेच पार्टनरशिपचा कालावधी किती असेल. थर्ड, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. पार्टनरशिप डीडमध्ये सर्व पार्टनरनी पार्टनरशिप बिझनेसमध्ये गुंतवलेल्या भांडवलाची नोंद असते. यामध्ये प्रत्येक पार्टनरने बिझनेसमध्ये किती भांडवल गुंतवले आहे आणि पार्टनरशिप बिझनेसचे एकूण भांडवल किती आहे याची नोंद पार्टनरशिप डीडमध्ये असते. फोर्थ, रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर. पार्टनरशिप बिझनेसमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस होईल याचे डिस्ट्रीब्युशन पार्टनर्समध्ये ज्या रेशोने केले जाईल तो प्रॉफिट शेअरिंग रेशो पार्टनरशिप डीडमध्ये असतो. ॲज पर प्रॉफिट शेअरिंग रेशो पार्टनर्समध्ये प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि जर पार्टनरशिप डीडमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल असतो. फिफ्थ, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. पार्टनरशिप डीडमध्ये प्रत्येक पार्टनरचे अधिकार, कर्तव्ये आणि देणी या संदर्भात माहिती असते. त्यानुसार प्रत्येक पार्टनर आपापले अधिकार, कर्तव्ये आणि देणी याची अंमलबजावणी करत असतो. सिक्स्थ, प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ अ पार्टनर. पार्टनरशिप बिझनेसमध्ये एखाद्या बाहेरील व्यक्तीला पार्टनर म्हणून घ्यायचे असल्यास प्रोव्हिजन्स. फॉर एक्झाम्पल, बिझनेसमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून घेत असताना कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन किती असावे, न्यू पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कोणता असावा, न्यू पार्टनरच्या राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज तसेच इतर प्रोव्हिजन्स. जर एखादा पार्टनर पार्टनरशिप बिझनेसमधून रिटायर्ड झाला तर प्रोव्हिजन्स. फॉर एक्झाम्पल, बॅलन्स ऑफ कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व्ह, शेअर ऑफ गुडविल, सॅलरी ऑफ पार्टनर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल,
इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स या संदर्भात प्रोव्हिजन्स. जर एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर प्रोव्हिजन्स. फॉर एक्झाम्पल बॅलन्स ऑफ कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, जनरल रिझर्व, accumulated profit and loss, accumulated profit or loss, share of goodwill, salary of partner, interest on capital, interest on drawings, profit up to the date of death या संदर्भात प्रोव्हिजन्स. 7th, rate of interest on capital, loan, drawings etc. पार्टनरने बिझनेसला प्रोव्हाइड केलेल्या कॅपिटल तसेच लोन अमाऊंटवरती रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंटेज चार्ज केला जावा. तसेच ड्रॉविंग्स म्हणजेच एखाद्या पार्टनरने बिझनेसमधून काही अमाऊंट किंवा गुड्स स्वतःच्या पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून विड्रॉ केले असेल तर त्यावर रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंटेज असावा याची माहिती पार्टनरशिप डीडमध्ये असते. 8. सॅलरीज, कमिशन एक्सेट्रा इफ पेबल टू एनी पार्टनर. जर एखादा पार्टनर बिझनेसमध्ये काम करत असेल तर त्या पार्टनरला सॅलरी, कमिशन किंवा इतर अलाउन्सेस संदर्भात प्रोव्हिजन्स केलेले असते. 9th, सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. जर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व म्हणजेच बंद करायची असेल तर सेटलमेंट ऑफ अकाउंट्स संदर्भात प्रोसिजर पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेली असते. 10th, मेथड्स ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स. जर पार्टनर्समध्ये काही वाद निर्माण झाला तर तो वाद कसा सोडवावा यासंबंधी कोणती पद्धत असावी हे पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेले असते. 11th, एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ बिझनेस. सर्व पार्टनर्सला मान्य असलेल्या सर्व अटी या पार्टनरशिप डीडमध्ये दिलेल्या असतात. अशा प्रकारे पार्टनरशिप डीडमध्ये असणारे सर्व कंटेंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. या सर्व कंटेंट्समुळे पार्टनरशिप फर्मचे मॅनेजमेंट सुरळीत तसेच नियंत्रित राहते. नेक्स्ट पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजे काय आणि पार्टनरशिप डीडमध्ये कोणते कंटेंट्स असतात हे पाहिल्यानंतर आता पार्टनरशिप डीड का महत्त्वाचा असतो हे पाहूया. पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज द रिटन ॲग्रीमेंट which contains all terms and conditions of the partnership business. पार्टनरशिप डीड हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे जे की रिटर्न असते आणि त्यामध्ये पार्टनरशिप बिझनेसच्या टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन केलेल्या असतात. इट फॉर्म्स द बेसिस ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप अमंग द पार्टनर्स. मोरओव्हर पार्टनरशिप डीड रेग्युलेट्स द राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ ऑल द पार्टनर्स ॲज वेल ॲज ऑफ फर्म. पार्टनरशिप डीडमध्ये सर्व पार्टनर्स तसेच पार्टनरशिप फर्ममधील अधिकार, कर्तव्ये आणि देणी यांचा समावेश असतो. सो बाय हॅव्हिंग पार्टनरशिप डीड पार्टनर्स डिस्प्यूट्स इन फ्युचर मे बी अवॉइडेड. त्यामुळे पार्टनर्समध्ये भविष्यात कोणतेही वाद निर्माण होत नाहीत. हेन्स इट इज ऑलवेज इन फेवर टू हॅव अ रिटन ॲग्रीमेंट दॅट इज पार्टनरशिप डीड ड्युली साइन बाय ऑल द पार्टनर्स अँड रजिस्टर अंडर द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. त्यामुळे पार्टनरशिप बिझनेसमधील ॲग्रीमेंट हे रिटर्न असावे. ॲज पर पार्टनरशिप ॲक्ट 1932 पार्टनरशिप डीड सर्व पार्टनर्सनी साईन केलेला असावा. इन शॉर्ट, इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. इट कंटेन्स टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ पार्टनरशिप बिझनेस. इट फॉर्म्स म्युच्युअल रिलेशनशिप अमंग द पार्टनर. It regulates the rights, duties and liabilities. It avoids disputes. It acts as an evidence. अशा प्रकारे या पार्टमध्ये आपण पार्टनरशिप डीड म्हणजे काय, पार्टनरशिप डीडमध्ये कोणते कंटेंट्स असतात आणि इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड एक्सप्लेन केलेले आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 एक्सप्लेन करणार आहोत. या थेरी पार्ट संदर्भात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल.